नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अनिशची ऑफर नकारल्यामुळे अनिशला खूप राग येतो आणि तो सगळ्यांना चॅलेंज करून जातो की तुम्हाला महागात पडेल. त्यामुळे अनिश आता बाहेर येऊन सोसायटीतल्या सगळ्या मोटरसायकलींवरती रॉकेल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात किशाभाऊ आणि राधाबाईंनी तिथे पळत येतात आणि अनिशच्या हातातली कॅन हिसकावून घेत त्याला सांगू लागतात, बाबू असं करू नको, तू हे काय करतोय. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊला म्हणू लागते, तुम्ही असे नुसते बघत का बसलाय, त्याला थांबवा. भाऊजींना जर कळलं की हे सगळं करत असताना आपण त्याच्यासोबत होतो तर ते आपल्याला घरातून काढून टाकतील. तेव्हा किशाभाऊ आता अनिशला हात जोडत म्हणतो, असं काही करू नको बाबा, तुला माहिती आहे ना सोसायटीच्या बाहेर CCTV लावलेले आहेत. तू जर असं केलं तर सगळेजण तुला जेलमध्ये टाकतील, मग जावं लागेल तुला खडी फोडायला. आता अनिश म्हणत असतो की मला पैसा कमवायचा आहे, मला माझ्या पायावर उभं राहायचंय, पण कसं. आधीच त्या सेवानी बिल्डरचं 15 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर, ते कसं फेडू आता. या लोकांना चांगला 5 लाखांचा चुना लावायला निघालो, पण आता त्यांनीच माझी ऑफर नकारली, आता काय करू मी. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणू लागतो की आपण एकदा ज्योतिषीकडे जाऊया. तेव्हा अनिश म्हणू लागतो, काय उपयोग आहे त्याचा, मी रोज पूजा तर करतोय ना घरी. तेव्हा राधाबाईंनी म्हणू लागते की तुम्ही काही पण सांगू नका त्याला. अनिश बाबू, मी तुला एक सल्ला सांगू का, तू सरळ जाऊन भैरवीचे पाय पकड. हे ऐकल्यानंतर अनिश आता खूप चिडतो आणि तिच्यावर ओरडत म्हणतो, परत जर असं बोललीस तर मी काय करेन सांगता येणार नाही, तुला आता मी वॉर्निंग देतोय. तेव्हा राधाबाईंनी म्हणू लागते, मी असंच हवेत बोलत नाहीये, ऐकून घे, थोडं डोक्याने विचार कर, मी तुझ्या फायद्याचंच बोलते. तुला जर बिल्डरचं कर्ज फेडायचं असेल तर तुला भैरवीला शरण जावं लागेल आणि बाईची जात लगेच पघळते. तू तिला फक्त प्रेम दे आणि बाईला दुसरं काय हवं असतं बघ, ती तुला 100 काय 1000 पटींनी प्रेम देईन. नंतर जेव्हा ती तुझ्या तावडीत येईल तेव्हा तिच्या पायात पाय घालून तिला खाली पाडायचं. हे ऐकल्यानंतर आता अनिशला तिचं म्हणणं पटू लागतं. तेव्हा किशाभाऊ म्हणू लागतो की कॉमेडी एकदम बरोबर बोलतीये, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तिने जरा फोड करून सांगितलं. पुढे तो त्याला म्हणू लागतो, तुला आठवतं का, तुला ज्योतिषींनी पण हाच सल्ला दिला होता की बाबा तू तुझ्या बायकोला शरण जा. त्यामुळे आता तुला एकच पर्याय, तू आता फक्त एकच करायचं, भैरवी माता की जय. आता अनिशला किशाभाऊ आणि राधाबाईंनीचं म्हणणं पटलेलं असतं. तेव्हा तो त्याच्यावर विचार करू लागतो आणि तिथून जातो. आता इकडे अनिश जेव्हा त्याच्या खोलीत येतो तेव्हा भैरवी झोपलेली असते. तेव्हा अनिश तिच्या जवळ जाऊन तिच्या हातात हात घेतो. तेव्हा भैरवीला अचानक जाग येते आणि ती अनिशला बघून विचारू लागते, अनिश तू केव्हा आलास आणि तू दारू पिलायस का. पुढे ती म्हणू लागते की मी तुझी किती वाट बघितली, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं, पण तू जर दारू पिला असशील तर आपण उद्या सकाळी बोलूया, कारण तू उगाचच माझ्याशी पुन्हा भांडशील. तेव्हा अनिश उठून तिच्या पायाजवळ जातो आणि मुद्दामच तिच्या पायावर डोकं ठेवून रडण्याचं नाटक करू लागतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणू लागते, अनिश हे काय करतोय तू, काय झालं तुला. तेव्हा अनिश म्हणतो की मी चुकलो, मला माफ कर. पुढे तो म्हणतो की मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, तुझ्या नेहमी विरोधात गेलो, तुझं कधीही काही ऐकलं नाही आणि तुझा सतत अपमान करत राहिलो, मला या गोष्टीचा खूप पस्तावा येतोय. पुढे तो तिला म्हणू लागतो की माझ्या पगारावरून, माझ्या शिक्षणावरून आणि माझ्या नोकरीवरून तुझी आई सतत मला घालून पाडून बोलत असायची, त्यामुळे मी खूप खचलो होतो, म्हणून मी अशा चुकीच्या गोष्टी करत राहिलो. आता अनिश भैरवीला म्हणतो की मी ठरवलंय आता तुझ्या प्रत्येक गोष्टीत साथ द्यायची. तेव्हा भैरवी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते, हे बघ अनिश, आपण जेव्हा लग्न झालं तेव्हाच ठरवलं होतं की वी आर टीम, त्यामुळे आपण एकमेकांना साथ द्यायची आणि जे झालं ते विसरून जायचं. आता अनिश भैरवीला जवळ घेऊन मिठी मारतो आणि पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणू लागतो. आता इकडे राधाबाईंनी किचनमध्ये काम करत असते तेव्हा किशाभाऊला म्हणू लागते की सकाळी उठल्यापासून मरमर काम करून माझं कंबरडं मोडायला आलंय. सकाळी उठलं का पोरांचे डबे भरा, त्यांच्या बाटल्या भरा आणि शाळेतून परत आले की पुन्हा विचारतात की जेवायला काय केलं. पुढे ती म्हणू लागते की आता ती महामाया पण बिझनेससाठी बाहेर जाणार, त्यामुळे आता सगळं काम मलाच करावं लागेल. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की चांगलं आहे ना, असं पण ती आपल्याकडे 24 तास कावळ्यासारखी नजर ठेवून असते. तेव्हा राधाबाईंनी म्हणते की आपण अनिशला जो सल्ला दिला तो कामात आला, कारण तो आता त्याच्या बायकोजवळ जाऊन गुलुगुलू करतोय. त्यावर किशाभाऊ म्हणू लागतो की काय सांगतेस काय, मी पण आता लगेच जातो आणि ते काय गुलुगुलू करतोय ते ऐकून येतो.
आता किशाभाऊ जेव्हा बाहेर येऊ लागतो तेव्हा किचनच्या दारात निलिमा उभी असते. तिला बघून किशाभाऊ विचारू लागतो की तुम्ही काय करता इथे. तितक्यात राधाबाईंनी येऊन तिला विचारते की तुम्हाला चहा हवाय का. त्यावर निलिमा म्हणते हो मी करून घेईन. तेव्हा ती म्हणते की मी चांगला अद्रक टाकून करून देते. त्यावर ती म्हणते नाही नको. असं म्हणून आता निलिमा आत किचनमध्ये चहा करायला जाते. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊला म्हणू लागते ही इथं काय करत होती. आपल्याला चांगलं अल्टर राहावं लागेल. तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतो तुला अलर्ट म्हणायचं होतं का. त्यावर ती म्हणते तेच ते. तेव्हा किशाभाऊ तिला विचारू लागतो की आपलं बोलणं इने ऐकलं तर नसेल ना. तेव्हा राधाबाईंनी म्हणू लागते की आपण इथून पुढे हातवारे करून खानाखुना करत जाऊ. तेव्हा किशाभाऊ तिला विचारतो ते कसं. तेव्हा ती म्हणते भाऊजींसाठी अशा मिशा पिळायच्या आणि भैरवीसाठी असे केस उडवायचे. आता इकडे अशोक मामा ऑफिसला जायची तयारी करत असतात. तेव्हा भैरवी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन येते आणि त्यांना म्हणते की मी तुम्हाला गाडीत सोडून देऊ का. त्यावर ते म्हणतात नाही नको मी बसने जाईल. तेव्हा भैरवी म्हणते बाबा ती माणसं मला अजूनही खूप भीती वाटतेय. तेव्हा ते म्हणतात ते काहीही करणार नाही तू काळजी करू नकोस. पुढे ती म्हणू लागते की बाबा तुम्ही जे काल म्हणालात ते खरं ठरलं. तेव्हा अशोक मामा विचारतात कशाबद्दल. तेव्हा ती म्हणते की अनिशबद्दल. पुढे ती सांगू लागते की अनिश तिच्या बिझनेसमध्ये तिला हेल्प करायला तयार झाला. हे ऐकून आता अशोक मामांना जरा आश्चर्य वाटू लागतं. तितक्यात अनिश तिथे येतो आणि तिला म्हणतो भैरवी मला जरा चहा दे. आता भैरवी अनिशला चहा ठेवण्यासाठी तिथून जाते. तेव्हा अशोक मामा अनिश जवळ येऊन विचारू लागतात की तुझ्या जॉबचं काय झालं. तू सध्या काय करतोयस ते कळेल का मला. तेव्हा अनिश म्हणतो की मी सध्या एका बिल्डरच्या हाताखाली काम करतोय. पुढे तो म्हणतो पण मी लवकरच ते काम सोडणार आहे. त्यावर अशोक मामा विचारतात का. तेव्हा अनिश म्हणतो की मी आता भैरवीला तिच्या बिझनेसमध्ये हेल्प करायचं ठरवलंय. पुढे तो म्हणतो पण एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा अशोक मामा विचारतात काय. तेव्हा अनिश सांगू लागतो की माझं त्या बिल्डरची डील झालंय. जर 6 महिन्यांच्या आत मी त्यांचा जॉब सोडला तर मला 10 लाख रुपये भरावे लागतील. तेव्हा अशोक मामा म्हणतात एवढी मोठी रक्कम. त्यावर अनिश म्हणतो हो. त्यामुळे अशोक मामा त्याला म्हणतात की मग तू तो जॉब सोडू नकोस. तेव्हा तो सांगू लागतो की त्या कामामध्ये खूप प्रेशर असतं आणि लोक दुसऱ्याचं क्रेडिट घ्यायला बघतात. त्यामुळे एकमेकांचा पाय खेचतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात तरीही तू तो जॉब सोडायचा नाहीस. तितक्यात भैरवी येऊन त्याचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते बाबा अनिश बरोबर बोलतोय. त्यावर अशोक मामा तिला विचारतात ते कसं. तेव्हा भैरवी म्हणते बाबा आपण दोघंही यातून गेलोय. त्यामुळे काय त्रास होतो ते आपल्याला माहितीये. अनिश डिप्रेशनमध्ये जाण्याआधीच आपण त्याला यातून बाहेर काढलं पाहिजे. अशोक मामांना भैरवीची ही गोष्ट पटलेली नसते. पण इकडे मात्र अनिश खुश होतो कारण त्याच्या मनासारखं होत असतं. तेव्हा भैरवी त्याच्याजवळ जात म्हणते की तू काळजी करू नकोस. तेव्हा अनिश तिला म्हणतो पण 10 लाख रुपयांचं कसं करायचं. तेव्हा भैरवी त्याला म्हणते त्याची तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या लग्नातलं सोनं आणि काही चांदीची भांडे मी माझ्या आईकडे ठेवलीत. ती मोडून आपण पैसे भरूया. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात भैरवी ते तुझं श्रीधन आहे. तू काय बोलतीयस. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते की बाबा अनिशच्या सुखापेक्षा ते जास्त नाहीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.